मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केल्या होत्या। यातील चिंचेवाडी येथील वायभसे कुटुंबाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान वायभसे कुटुंबियांच्या सांत्वनावरून परतत असतानाच शिरूर तालुक्यातील आणखी एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली। माध्यमांशी बोलताना आणि ट्विट करत पंकजा मुंडेंनी आत्महत्या करू नका, मला लढण्याचं बळ द्या असं आवाहन केलेलं आहे। आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल असं देखील पंकजा मुंडेंनी सांगितलेलं आहे। दरम्यान आगामी 100 दिवसांमध्ये हे सगळं चित्र बदलून टाकू असं देखील पंकजा मुंडे म्हणालेल्या आहेत। तर पंकजा मुंडेंनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। आश्रित पोपटराव वायभसेंच्या कुटुंबांच्या सांत्वन भेटीनं स्तब्ध आहे। शिरूरमधील वारणीतील गणेश बडेंनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली। ही बातमी धक्कादायक आहे। माझ्यासाठी या घटना वेदनादायी आहेत। गणेशला जड अंतःकरणानं श्रद्धांजली वाहत असताना कुटुंबाचा आक्रोश माझं दुःख वाढवणारा होता। माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, माझ्यासाठी माझा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे। कृपा करून अशी पावलं उचलू नका। आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला सोडून जाऊ नका। माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे असं पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना ट्विट करत आवाहन केलेलं आहे। आणि मला त्याचा अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा। आजारी वयस्कर असे लोक नाहीत, हे उमेदीचे तरुण पोरं आहेत, ऍक्टिव्ह आहेत, लहान लहान लेकर आहेत। त्यांना माझी विनंती, लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे। स्वतःचा जीव देऊ नये, कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय, नाही तर मी राजकारण सोडून देईन।